नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। UPI पेमेंट प्रमाणेच आता तुमचे ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट देखील पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असतील। सेबीने मंगळवारी सिम बाइंडिंग यंत्रणा प्रस्तावित केली, जी अनधिकृत लॉग इन आणि फसवणूक याला रोखणार आहे। आता तुमचा युनिक क्लायंट कोड म्हणजेच UCC फक्त तुमच्या सिमशी लिंक असलेल्या डिव्हाइसवरच ॲक्सेस करता येईल। म्हणजेच तुमच्या परवानगीशिवाय इतर कोणीही तुमच्या ट्रेडिंग खात्यामध्ये लॉग इन करूच शकणार नाही। ही प्रक्रिया UPI पेमेंट ॲप्लिकेशन प्रमाणेच काम करेल, जिथे ट्रेडिंग ॲप्लिकेशनला लॉग इनसाठी वापरकर्त्याचे UCC सिम आणि मोबाईल डिव्हाइस हे व्हेरीफाय करावं लागेल। यामुळे अनधिकृत लॉग इन आणि सायबर फसवणुकीची शक्यता ही कमी होईल। या नवीन फ्रेमवर्क अंतर्गत बायोमेट्रिक प्रमाणीकरण, मल्टी डिव्हाइस लॉग इन, फॅमिली अकाउंट ऑपरेशन आणि तात्पुरते लॉक इन सारखी वैशिष्ट्ये सोबत जोडली जातील। तसेच कॉल आणि ट्रेड वॉक इन ट्रेडिंग सारख्या सेवांची सुरक्षा देखील मजबूत केली जाईल। याशिवाय व्यापार आणि सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी इतर अनेक तांत्रिक उपायांचा देखील यामध्ये समावेश असेल। या उपक्रमाचा उद्देश केवळ अधिकृत गुंतवणूकदारांनाच व्यापार करण्याची परवानगी देणं आणि ऑनलाईन फसवणुकीची शक्यता कमी करणं हा आहे। सेबीच्या कन्सल्टेशन पेपरनुसार आता गुंतवणूकदारांचे ट्रेडिंग अकाउंट हे जास्त सुरक्षित केले जाणार आहे। नवीन प्रस्तावित फ्रेमवर्क अंतर्गत ट्रेडिंग मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्यासाठी फक्त नोंदणीकृत मोबाईल डिव्हाइसच वापरला जाऊ शकतो। याचा अर्थ असा की फक्त मूळ खातेदारच ती आपल्या खात्यामध्ये प्रवेश करू शकतो। ही प्रणाली नवीन जी आहे ती बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा चेहऱ्यावरील ओळख यासारखी उच्च सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करेल, जी बदलता किंवा हॅक करता येणार नाही। हा नोंदणीकृत मोबाईल डिव्हाइस तुमचा पास की बनेल, ज्यामुळे तुमचं ट्रेडिंग खातं मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्ही ठिकाणी तुम्ही सहज ॲक्सेस करू शकता। यामध्ये तुमचा UCC फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरतीच, ज्यामध्ये ते सिम असेल, आणि तो त्या डिव्हाइसशी लिंक केला जाईल। त्यामुळे तुमचं खातं दुसऱ्या कुठल्याही मोबाईलवरून ॲक्सेस करता येऊ शकत नाही। गुंतवणूकदार त्यांचं खातं तात्पुरतं लॉक करू शकतात आणि इतर उपकरणांवरती चालणारे जे काही लॉग इन्स आहेत ते इमिजिएट ते बंद करू शकतात। यानं काय होईल की त्या साधनांचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही। त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे गुंतवणूकदार त्यांचे UCC कोणत्या डिव्हाइसवरती लॉग इन केलेले आहेत ते सहज पाहू शकतात आणि कोणतेही अज्ञात डिव्हाइस दिसल्यास त्वरित त्याला बंद करू शकतात। शेअर बाजारामध्ये सुरक्षित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सिम, मोबाईल आणि युनिक क्लायंट कोड यांचं बाइंडिंग एक नवीन नियम करून आणला जातोय। तर पहिल्या टप्प्यामध्ये टॉप क्वालिफाईड स्टॉक ब्रोकर्स यांना ते स्वीकारावं लागेल। त्यानंतर ही प्रणाली योग्यरित्या काम करण्यासाठी त्यांना 6 महिन्यामध्ये आवश्यक ते तंत्रज्ञान अपग्रेड करावं लागेल। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी ही सुरक्षित जी काही सिम, मोबाईल, UCC ही जी काही बाइंडिंग पद्धत असेल ना, तर ती वापरावी लागेल। याचा अर्थ ते इच्छित असल्यास ते वापरू शकतात किंवा त्यांची विद्यमान प्रक्रिया देखील सुरू ठेवू शकतात, परंतु भविष्यामध्ये हळूहळू हे मॅन्डेटरी केले जाईल, जेणेकरून ट्रेडिंग खात्याचा प्रवेश हा अधिक सुरक्षित होईल। याशिवाय प्रमाणीकरण प्रणाली वगळता इतर सर्व नियम सर्व स्टॉक ब्रोकर्स आणि डिपॉझिटरी यांना देखील लागू होतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सेबीकडनं नवीन नियम आणले जात आहेत। या संदर्भातली ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।